नागपुरातल्या अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री फडणवीसांनी आज पाहणी केली। जलपर्णीने व्यापलेल्या तलावाची महापालिकेने विशेष प्रयत्नातून जलपर्णी मुक्ती केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी नौकानयन करत पाहणी केलेली आहे। अंबाझरी तलाव पूर्वी पर्यटनाचं प्रमुख केंद्र होतं। तलावासाठी 13 MLD क्षमतेचा STP तयार असून पुढील 2-3 महिन्यात तो कार्यान्वित होणार आहे। त्यामुळे प्रक्रिया केलेलं सांडपाणी तलावात सोडलं जाईल। अंबाझरी तलाव याला ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे। भोसलेकालीन असा हा तलाव समजला जातो, कारण नाग नदीवर धरण बांधण्यात आलेलं होतं आणि धरण बांधून हे जे आहे या तलावाला निर्मिती करण्यात आलेली होती। मात्र काही काळापर्यंत हा जो तलाव आहे हा संपूर्णपणे जलपर्णी युक्त झालेला होता। जिकडे पाहिलं तिकडे संपूर्णपणे जलपर्णीच होती। गेल्या 1 ते 2 वर्षांपासून जलपर्णीने आणखी आपलं स्वरूप जे आहे ते भीषण केलेलं होतं। पाणी कुठेही दिसत नव्हतं। त्यानंतर मनपा प्रशासन जे आहे ते कामाला लागलं। मनपा आयुक्त असतील, महापौर असतील किंवा स्थायी समिती सभापती असतील यांनी पुढाकार घेऊन या तलावाच्या स्वच्छीकरणाला सुरुवात केली आणि त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी पर्यंत जो तलाव संपूर्णपणे जलपर्णी युक्त झालेला होता तो आता जलपर्णी मुक्त झाल्याचं आपल्याला चित्र दिसून येऊन राहिलेलं आहे। आज या तलावाची पाहणी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। याच वेळी त्यांनी नौकायानाचाही आनंद घेतला। त्याचबरोबर त्या कयाकिंग देखील हा देखील आता जो क्रीडा प्रकार आहे तो देखील सुरू होणार असल्याची माहिती दिलेली आहे। त्यामुळे एकेकाळी संपूर्ण जलपर्णी युक्त असलेला हा तलाव आता जलपर्णी मुक्त झालेला आहे आणि भविष्यात याला जलपर्णी मुक्त ठेवण्याचं आव्हान देखील स्थानिक प्रशासनाकडे आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।